औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनात हजारो तरुण सहभागी होणार असल्याची माहिती मिळते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 5000हून अधिक सुरक्षा जवानांना तैनात केला आहे. यात निमलष्करी जवानांचाही समावेश आहे. नवी दिल्लीला 15 सुरक्षा झोनमध्ये विभागण्यात आला आहे. संसद, इंडिया गेट, VVIP परिसरात पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. दिल्ली पोलिसांनी BNSSच्या 163 कलमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेशही लागू केले आहेत. कॉक्रोच जनता पार्टी नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी रविवारी एक सूचना जारी करत म्हटले की दिल्ली पोलीस हे स्पष्टपणे सांगत आहे की आमच्याकडे कोणत्याही निषेध मोर्चासाठी परवानगी मागण्यात आलेली नाही, तसेच आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही. पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की जंतर मंतर वगळता कोणत्याही ठिकाणी मोर्चा आंदोलन करू नये. कोणत्याही ठिकाणी आंदोलनासाठी 5 पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यास मनाई आहे. त्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. दिल्ली पोलिसांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले की नागरिकांनी कायद्याचा आदर करावा. नागरिकांनी मोर्चांमध्ये सहभागी होण्यापासून दूर राहावे. शहरात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी सहकार्य करावे, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.